तालुक्याच तालमीनदी ही पुरातन आहे। श्री शाहू महाराजांच्या काळातली ही जनतेसाठी देशातली आठवण असं होणं विश्वातील खूप नुकसान झालं। काय सरकारकडे खूप मोठा मिळत नाही आणि स्वतः राजे श्री शाहू महाराजांनी हे बांधून जतन केलेलं हे बघण्यासाठी लोकांचे डोळे देशभरातून आसुसलेले असतात। आणि आज ती पुरावा ते संग्रहालय सगळं स्टेडियम जळून खाक झालं। खूप म्हणजे वाईट घटना आहे। सरकारने काय सरकारनं तर बघितलं सांगू शकत नाही, हे सरकारकडेच बघू शकतंय कसं जळीत झालंय काय झालंय ते। कारण मी काय आरोप करायसाठी आलेलो नाही, आम्हाला फक्त अस्मिता आहे आणि हे पुरातन आणि हे जतन राहिलं पाहिजे एवढीच मात्र आमची भावना आहे। का नसणार वर्ष कशाला पाहिजे? सरकारनं मनात घेतलं का 2 महिन्यात करू शकतो, मनात घेतलं काय होणार नाही। आमची अस्मिता असणार त्याला वर्ष कशाला लागते आणि सरकारनं ते करावं। परंतु आता काही पुरावे काय असले तर माहित नाही, अशा ठिकाणी व्हायला पाहिजे, अशा ठिकाणी राजकारण नको, अशा ठिकाणी सरकारनं तातडी करायला पाहिजे। नक्कीच जी काय मागणी असेल राजेंची ती सुद्धा सरकारनं पूर्ण केलीच पाहिजे। आणि हे सरकार म्हणून नाही ना, त्यांनाही दिशा देणारच वास्तू आहे, त्यामुळे हिचं राजकारण कशा ते दुरुस्त पण केलं पाहिजे। आणि सरकारनं आता इथून पुढे खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे। गड किल्ल्यावरती सुद्धा की जे आपला पुरातन साठा आहे ते नष्ट नाही झाला पाहिजे, आपले जे गड किल्ले तेही नष्ट नाही झाले पाहिजे। सरकारनं खूप आता बारकाईने इथून पुढे सावध राहून लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण इथं जर असं होतंय तर बाकीकडे सुद्धा त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे, नष्ट होता कामा नये। सरकारने सगळीकडचेच भरायला पाहिजेत, कारण तो हे क्षेत्र नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या, जेणेकरून असा वेळ जर अशी वेळ आली अति संकटाची वेळ आली तर कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडणार। आपलेच जिल्ह्यात तालुक्यात आपले यंत्रणा सक्षम आहे तर काय करण्याची गरज नाही पडणार। परंतु आता काय झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही आज रात्री माहिती नाही, ज्याच्यावर माहितीच नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण याच्यात राजकारण नको। धन्यवाद। थँक्यू।